गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कुनगडा रायवतवाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काशीपूर येथे 1 ते 4 पर्यंत वर्ग भरतात। या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या 23 आहे। या चारही वर्गाकरिता शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून दामोदर कान्होजी मोहुर्ले हे एकच शिक्षक आहेत। मात्र शाळेत येत असताना सदर शिक्षक नेहमीच दारूच्या नशेत असतो। मुलाचे वर्गही घेत नाहीत आणि वर्ग घेतले तर दारूची खराब वास मुलांमध्ये पसरत असल्याने डोकेदुखी, उलट्या करणे व इतर त्रास मुलांना सहन करावा लागतो। शाळेत पूर्ण वेळ हजर राहत नाहीत, काही वेळ राहून निघून जातात। सध्या या शाळेला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून एका शिक्षकाची काशीपूर येथे नियुक्ती झाली असल्यामुळे सर्व वर्ग प्रशिक्षणार्थी शिक्षकच सांभाळत आहेत। पण त्याचा कार्यकाळ संपत असल्यामुळे या शाळेतील मुलांकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न पालकांपुढे उपस्थित होत आहे। मुख्याध्यापक दामोदर मोहुर्ले हे शाळेत सतत दारू पिऊन येत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे। सदर शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष खुशाल किरमे यांनी ही गंभीर बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणली असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे। मुख्याध्यापक मोहुर्ले यांची चौकशी व कारवाई करावी आणि शाळेकरिता नव्याने 2 शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। कारवाई न झाल्यास पालक व स्थानिक नागरिक आंदोलन करणार असल्याचे बोलले जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलबेल्लेवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। कोणत्या वर्गात आहे बाबा तू? चौथ्या वर्गाला। कोण आहे सर तुम्हाला शिकवतात? दामोदर कान्होजी मोहुर्ले। हो का, बरोबर ते येतात का? वेळेवर येतात ते? नाहीत का? आणि कसे राहतात? पिऊन येतात का म्हणजे चांगल्या अवस्थेमध्ये राहतात? हो का, नेहमी? हो का। आज का झालं तुला? मग आज तुझी तब्येत बिघडली ना? का झाला? का बरं? हो का, असं असं। हां, मग ते रोज राहतात का सायंकाळला, म्हणजे शाळाची सुट्टी होतपर्यंत वगैरे? हो का, नाही राहत का? हां, पिऊनच राहतात का? हो का। शाळा समितीचा मी अध्यक्ष दामोदर कान्होजी मोहुर्ले मुख्याध्यापक हे वारंवार नेहमी शाळेमध्ये मद्यपान करून व दारू पिऊन येतात आणि 5-10 मिनिट शाळेमध्ये थांबून ते निघून जातात आणि मुलांना मी सांगतात का मी जाऊन येतो असे सांगून ते निघून जातात व पुन्हा ते शाळेमध्ये हजर होतच नाही। आणि दुसऱ्यांदा सुद्धा आमची शाळा स्वयंपाकबाई त्यांच्या घरी जाऊन वारंवार दारू पिऊन नाही का त्यांना त्रास देतात आणि सर्व आमच्या शाळेची पूर्ण नुकसान हा मुख्याध्यापक मोहुर्लेमुळे संपूर्ण नुकसान होऊन राहिलेली आहे। तरी इथं प्रशासन आमच्या शाळेकडे दुर्लक्ष करून आमच्या शाळेचा नुकसान पूर्ण करून शाळा धुळेला मचलेला आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।